हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना. आर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चालली कार्यक्रमाची तयारी. तर लसूण, कांदा हे सगळं आम्ही मिक्सरमधून पेस्ट करून घेतलं एक दिवस आधी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मग टेम्पो आला आणि निघालो ढालेगावला कार्यक्रम करण्यासाठी. तिथं पीर आहे. तर तर ते खूप वर्ष झालं ते केलेलंच नाही. तर तिथं चाललो आहे आम्ही आणि टेम्पोचा प्रवास कुणाच्या नशिबात. तर चाललो मस्तपैकी. आणि खूप पिढी चालत आलेला तो कार्यक्रम आणि खूप दिवस झाले केलेलाच नाही. तर आमची मोठी जाऊ म्हणे आता करू आपण तिघात मिळून. तर ठीक आहे म्हटलं, चला करून घेऊया. तर मग तिथं पोचलो. तिथलं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून चुली वगैरे मांडल्या आणि मस्त भाकरी करायला बसलो आम्ही. तर मी पहिल्यांदाच चुलीवर 20 ते 25 भाकरी टाकलेल्या, कारण मला काही चुलीवर जमत नाही, पण केलं. आणि मला कोणी शेकू लागायला असलं की मग जमतं करायला. तर माझ्या भाकरी वगैरे झाल्या, नैवेद्य वगैरे झालं आणि मुलांना भुका पण लागले. तर मग भाकरी, चटणी, ठेचं त्याच्याबरोबर जेवणं केले. आणि माझ्या नुसतं हाताची घडी घालून इकडून इकडं आरवा बिरवा, आवरा लवकर आवरा लवकर. आणि त्यांना काय आवडत नाही हे कार्यक्रम असलं, पण चला हो, सगळे सोबत येतात तर काही वाटत नाही. आणि तितक्यात आले माझ्या दोघी पुतणी, जावई सगळेजण. आणि आमच्या सासूबाई एक दिवस आधीच नातीकडे गेलेल्या, मग ते पण आले दूध वगैरे घेऊन, चहा घेतील म्हणून सगळेजण. आणि माझी जाऊ पण मला भाकरी शेकू लागत होती नंतर, कारण खूप धूर लागत होतं मला. आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाला. माझ्या जाऊबाईंनी भाजी केली, मी भात केला, असं सगळं स्वयंपाक वगैरे झाला. आणि नैवेद्याचं ताट वगैरे करून ठेवलं. आणि मुलांनीच आला नाही लवकर, त्याचंच वाट बघत बसलो किती वेळचं आम्ही. खूप वेळ झाला तरी पण ते काय आलेच नव्हते. मग आले त्याच्यानंतर मग असं जेंट्सच्या हातामध्येच असं नैवेद्य घ्यावं लागतं ते सगळं. मग त्यांनी घेतलं आणि मग तिथं गेलो आम्ही. मग ते मुलांनी जसं जसं सांगेन तसं तसं आपापल्या पद्धतीने समाजावाईज प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पूजा करण्याची. मग त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं आम्ही करायला सुरुवात केलं. त्या मंदिराला अगोदर असा फेरा मारून घ्यायचं नैवेद्य घेऊन म्हणे. आणि त्याच्यानंतर मग ते ताट टेकवायचं आणि हातात हात घेऊन ते नमाज वाचत होते मुलांनी. आणि मग आम्ही तिथं उभं राहिलो. माझा पुतण्या म्हणतो तितक्यात माझ्या मुलाला, मला पण घे रे व्हिडिओमध्ये. तर मग माझा मुलगा म्हणतो हो घेतो ना. तर मग असं पूजा वगैरे चालू होती. मग त्याच्यानंतर अशी चादर चढवली आमच्या भायांनी आणि माझ्या आहोंनी. आणि चादर चढून फुलांचं पण जे बनवून आणलेलं होतं, त्याला काय म्हणतात काही की मला काय आठवत नाही आहे, पण ते पण एक त्यांच्यावरती चढवलं ते. आणि पेड्याचा प्रसाद वगैरे आणलेला होता बरेच जणांनी, आपल्या आपल्या ह्याच्याने पूजा करायला पण आलेलं तिथं. तर मग अशी पूजा वगैरे करून घेतली. कोणी फोटो काढते, कोणी व्हिडिओ काढते, सगळ्यांचं वेगवेगळं तिथं गोंधळ चालू होता. आणि त्याच्यानंतर ते पूजा वगैरे झाल्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटप केली, पेढ्याचा प्रसाद ठेवून तिथं. अशा पद्धतीत पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर अगोदर जेंट्स बसले जेवायला आणि मग माझे पुतणे वगैरे ते सगळेजण तिथं वाढू लागले. नंतर बायका बसले जेवायला. माझ्या जावानी त्यांनी सगळ्यांनी वाढलं, कारण माझं नंतर इतकी ॲसिडिटी वाढली, इतकं डोकं दुखत होतं, मला काहीच करावं वाटलं नाही. मी जे एक जागा पकडून बसले तर उठलेच नाही. नंतर जेवायच्या टायमालाच आले, जेवण वगैरे केलं तिथं. त्यानंतर मग सगळं सामान घासून घुसून सगळे भांडे वगैरे भरले गाडीमध्ये. लेक जावयांना वाटायला लावलं ना, आम्ही पण तिथून निघालो.